सध्या संपूर्ण देशभर एक प्रकरण गाजते. नाशिकच्या भोंदूबाबाचं हे प्रकरण. कोण आहे भोंदूबाबा? नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात, स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्याचा प्रताप. याबद्दल सुषमा अंधारे नेमकं काय म्हणतात? चाकणकर यांनी रात्री 2 वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या. खरात आणि चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं? सीडीआरचा तपास व्हावा, अंधारेंच्या आक्रमक मागण्या आहेत. कॅप्टन खरात आणि चाकणकर यांचं किती वेळा बोलणं झालं? यासाठी सीडीआर गरजेचे आहेत. कॅप्टनला वाचवण्यासाठी चाकणकरने कोणाकोणाला फोन केले याचाही तपास व्हावा असंही सुषमा अंधारे म्हणतात. चाकणकर रात्री 2 वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या. खरात आणि चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी बोलणं झालं याचा सीडीआर देखील मिळायला हवा. अंधारेंच्या या आक्रमक मागण्या आहेत. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा याच्या अटकेनंतर आता राजकीय वातावरण देखील चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकरांसह अनेक राजकीय नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत. तर या प्रकरणी चाकणकरांवरती अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज चाकणकरांवरती अत्यंत गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची आणि राजीनाम्याची मागणी केली आहे. चाकणकरांनी नार्को टेस्ट देणं गरजेचं आहे. या लोकांनी अनेक वेळी अनेक लोकांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही पीडित म्हणतात की रुपाली चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या. काही पीडितांचं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावरती प्रचंड दबाव आणत होत्या. त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणे गरजेचे आहे. कारण कॅप्टन खरात आणि चाकणकर यांचं किती वेळा बोलणं झालं यासाठी सीडीआर गरजेचे आहे. कॅप्टनला वाचवण्यासाठी चाकणकरने कोणाकोणाला फोन केले, कॅप्टनने कोणाला फोन केले आहे का हे तपासणं देखील गरजेचं आहे असंही सुषमा अंधारे देखील म्हणतात. अघोरी विद्येसाठी अनामिका कापल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी काही फोटो पुराव्यासह दाखल करत सांगितले आहे की रुपाली चाकणकर यांनी अघोरी विद्येसाठी आपल्या हाताची अनामिका कापली होती. सप्टेंबर 2024 पासून त्यांच्या बोटाला बँडेज असल्याचे फोटो अंधारे यांनी दाखवले. 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या होती आणि त्याच काळात चाकणकर यांच्या हाताला जखम झाली होती. तंत्र मंत्र विद्येत वशीकरण आणि यशासाठी अनामिका कापली जाते असा दावा त्यांनी केला. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्याशी केवळ व्यावसायिक नव्हे तर अत्यंत जवळचे कौटुंबिक संबंध आहेत. खरातच्या वडिलांच्या निधनावेळी आणि मुलीच्या लग्नातही चाकणकर अग्रभागी होत्या. इतकेच नाही तर खरातची भाची चाकणकर यांच्या घरी राहते असाही आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. आर्थिक पुराव्यांचे व्यवहार देणार अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यातील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. येत्या 2-3 दिवसात ही बेनामी संपत्तीची माहिती मी जाहीर करेन असा इशाराही सुषमा अंधारेने दिलाय. एकीकडे स्वतःला सुधारणावादी म्हणून घेणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा, दुसरीकडे अघोरी विद्या आणि काळी जादू करत असतील तर हे अत्यंत गंभीर आहे. हा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा भंग आहे असा देखील सुषमा अंधारे म्हणाल्या. पीडितेच्या जबाबानुसार एका पीडितने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली असून चाकणकर बाई स्वतः आमच्या समोर तंत्र मंत्र विद्या करायच्या असे सांगितल्याचे अंधारे यांनी देखील नमूद केले आहे. नाशिक, इंदोर, नलखेडा आणि गुवाहाटी येथील कामाख्या देवीपर्यंत हा अघोरी विद्येचा प्रवास असल्याचे त्यांनी देखील सांगितले. सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की या गुन्ह्यात रुपाली चाकणकर यांचा प्राईम फेज मध्ये सक्रिय सहभाग दिसून येत आहे. खरातच्या पीएने जेव्हा पीडित महिलांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही चाकणकर यांना त्याबद्दल माहिती होती. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करावी अशी पहिली मागणी अंधारे यांनी केली आहे. नार्को टेस्ट आणि समोरासमोर चौकशी हे प्रकरण अनेक महिलांच्या अब्रूशी आणि लैंगिक शोषणाशी संबंधित आहे. पीडित महिलांनी स्वतः चाकणकर यांच्या उपस्थित अघोरी प्रकार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. आरोपी आणि चाकणकर यांची समोरासमोर बसवून क्रंटफल इन्क्वायरी करण्यात यावी. पदावरून दूर करण्याची मागणी. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या गरिमेचा विचार करता चौकशी निष्पन्न होण्यासाठी त्यांना आधी या पदावरून बाजूला करणे आवश्यक आहे असं देखील अंधारे यांनी स्पष्ट केले. चाकणकर आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून तपासात अडथळा आणू शकतात किंवा पुरावे देखील नष्ट करू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अंधारे यांनी पुन्हा एकदा चाकणकर यांच्या हाताच्या बोटाला असलेल्या बँडेजचे फोटो दाखवले.
2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी त्यांच्या बोटाला जखम होती. अघोरी विद्येत वशीकरण आणि यशासाठी स्वतःची अनामिका कापली जाते आणि चाकणकर यांनी नेमके तेच केले आहे असा दावा अंधारे यांनी फोटोच्या तारखांसह 9 सप्टेंबर, 12 सप्टेंबर, 20 सप्टेंबर, 28 डिसेंबर असा केला आहे. गुन्ह्याची व्याप्ती आणि सहभाग पाहता खरात प्रकरणाची पोलिसांना वर्षभरापासून माहिती होती आणि त्यांनी 10 दिवसांचा सर्व्हेलन्स लावला होता. या काळात चाकणकर यांचे खरातशी असलेले संबंध आणि त्यांची गुन्ह्यातील माहिती लपवण्याची भूमिका तपासणे आवश्यक असल्याचे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे. माझा इंडिया न्यूज, सिन्नर, नाशिक.